नमस्कार मित्रांनो, तोही माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता अर्णवला CCTV फुटेजमध्ये आता हा जो आहे शिर्के हा उदयकांत, तर उदयकांतचा चेहरा आलेला असतो. म्हणजे आता आजपर्यंत हे सर्व करणारा उदयकांत राजे शिर्के आहे तर, आणि मी त्याला सोडणार नाही. उदयकांत मात्र आता सगळं काही सांगू शकतो, परंतु ईश्वरी अर्णवला म्हणलेली असते की नाही, कारण आता हे सगळं करणारी एक बाई आहे असं मात्र आता माझी आई सांगत होती. कारण सुप्रियाने सांगितलेलं असतं की ह्या सर्वामागे एक बाई आहे, परंतु अर्णव म्हणतो की हे कसं शक्य आहे, कारण हे सर्व करणारी तर आता म्हणजे तो उदयकांत होता. उदयकांतचा जो CCTV आपल्यासमोर आलेला आहे तर त्यावरून आता हे स्पष्ट होत आहे की हे सगळं मात्र उदयकांतने केलेलं आहे. तर ईश्वरी म्हणते की नाही, किती काही झालं तरी आता मात्र मी तुम्हाला पुरावा देणार आहे. परंतु ईश्वरी जेव्हा वल्लरीचा पाठलाग करत तिच्या मागे आलेले असते, परंतु वल्लरी आता अगदी ते सगळं काही सोडून नंतर हे सर्व करण्याचं ठरवते. किती काही झालं तरी आत्ता हे सर्व आपल्याला करायला नको, कारण आत्ता आपण जर हे सर्व इतक्या घाईत केलं तर मात्र हे अवघड होईल. म्हणून आपण आता हे असं करायला हवं की काही काळ थांबून आता ह्या उदयकांतचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. म्हणून उदयकांतला मारण्यासाठी आता तिने कायमचा प्लॅन केलेला असतो, कारण उदयकांतला आपण मारलेला आहे असं मात्र आपण दाखवायचं नाही. म्हणून वल्लरीने मात्र जेथे आता उदयकांतला बोलवलेलं असतं तर तेथे उदयकांत आलेला असतो, परंतु वल्लरीने त्याच्याशी आता एक अशी शाळा केलेली असते की त्याला मात्र फाशी देण्याजोगं तेथे अडकवलेलं असतं आणि फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न त्याला केलेला आहे. पण आता हे सगळं काही ईश्वरी पाठलाग करत येते आणि ईश्वरीला समजतं की नक्की आता येथे उदयकांत आहे, कारण उदयकांतचा पत्ता अर्णवला सापडलेला असतो. पण त्या पत्त्यावर अगोदर ही वल्लरी तेथे जाऊन पोहोचते आणि वल्लरीने आता ह्या उदयकांतला फाशी दिलेली आहे. परंतु आता हे सगळं सत्याचा उलगडा कसा होतो हे आपण सविस्तर बघूयात. आणि सविस्तर बघून मात्र आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हा बघण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या मालिकेचे असेच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो हे बघा, अर्णवला उदयकांत पत्ता मिळालेला असल्याने आता त्या अगोदर तेथे आता ही वल्लरी जाऊन पोहोचते आणि उदयकांतला म्हणते की तुला किती काही झालं तरी आता मरावं लागेलच, कारण तू माझ्या विरोधात गेला, माझ्या विरोधात तू अर्णवला पुरावे देण्यासाठी तयार झाला होता आणि सारखे सारखे मला पैसे मागतोस, मला ब्लॅकमेल करतोस. म्हणून आता ही वल्लरी उदयकांतचा काटा काढते आणि स्टूल आहे तर तो स्टूल बाजूला करून उदयकांतला फाशी देते. म्हणजे उदयकांतने स्वतः फाशी घेतलेली आहे असं ती सर्वांच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करते. पण वल्लरीचा पाठलाग करत आता तिथे ईश्वरी, पोलीस आणि अर्णव हे सगळेजण येऊन पोहोचलेले आहेत. तर त्या अंधारा खोलीमध्ये उदयकांतने मात्र फाशी जे काही या वल्लरीने दिलेली आहे त्याला मारलेलं आहे. तेव्हा सगळेजण आतमध्ये येतात. आतमध्ये जेव्हा आता ईश्वरी उदयकांतची डेड बॉडी पाहते तर तिला धक्काच बसलेला असतो. ती जोरात किंचाळते. तिला जोरात किंचाळून मात्र आता अगदी सगळेजण खूप घाबरतात, उदयकांतने फाशी घेतलीच कशी. आणि त्याच वेळेस आता वल्लरी तेथून मारून बाहेरच गेलेली असते आणि तेथून तिला पळून जायचं असतं. परंतु ईश्वरी जेव्हा आता पुढे येते तर ईश्वरीला मात्र तेथे आता ह्या वल्लरीच्या बांगडीचे घुंगरं सापडलेले असतात आणि ते घुंगरं मात्र आता वल्लरीच्या काही बांगडीचे किंवा साडीचे असतात. आणि आता हे ईश्वरीला ओळखतं. ईश्वरी आता त्या घुंगरावरून मात्र सगळं काही डिटेल पुरावे शोधते. पण त्या अगोदर मात्र ईश्वरी जेव्हा आता ती बाई पळत असते, कारण हे सर्व त्या बाईने केलेलं आहे आणि त्याच वेळेस समोरून मात्र ती बाई पळत आहे, कारण उदयकांतने काही केलेलं नाही. उदयकांतने स्वतः फाशी घेतलेली नाही. रमाकांत बाबांना मारले परंतु तो स्वतः फाशीच घेऊ शकत नाही आणि हे सर्व करणारी ती बाईच आहे. आणि तेवढ्याच समोरून ईश्वरीच्या आता ही वल्लरी पळत असते आणि वल्लरी जेव्हा आता पळत आहे तेव्हा ईश्वरीने सगळं काही पाहिलेलं असतं. ईश्वरीने आता अगदी रंगेहात या वल्लरीला पकडलेलं आहे. पण जेव्हा आता वल्लरी घाबरत अगदी आलेली असते, पण तिच्या अंगावर ती रग असते आणि ती आता रग मात्र ईश्वरी आणि आता घरातले सगळेजण गेलेले आहे. परंतु ती चादर आहे तर ती चादर मात्र आता वल्लरी ते
तेथे समोरच ठेवते आणि ईश्वरीने ती चादरीवरून आणि त्या घुंगरावरून आता वल्लरीला रंगेहात पकडलेलं असतं. कारण जेव्हा वल्लरी तेथे गेलेली आहे आणि तेथे तिच्या साडीचे ते घुंगरं आहे तर ते खाली पडलेले असतात. आणि तेव्हा जेव्हा वल्लरी इतकी घाबरलेली असते तर ईश्वरी विचारते की मामी, अहो तुमचे घुंगरं कुठे गेले साडीचे? आता तुम्ही हे साडी नेसली होतात आणि त्याचे घुंगरं कुठे आहे? तर मामी आता आपल्या साडीची घुंगरं वगैरे बघते तर तेथे घुंगरं साडीला नसतात. तर ईश्वरी म्हणते की हे तुमच्या साडीचे घुंगरं आहेत ना? आता हे बघितल्यानंतर आता वल्लरीला फार मोठा धक्का बसतो. तर आता ईश्वरी म्हणते की ही चादर जेव्हा आता उदयकांचा खून त्या खोलीमध्ये झाला होता आणि तेथून एक बाई अगदी धावत पळून जात होती तर तिच्या अंगावर हीच चादर होती. नक्की म्हणजे मामी तुम्हीच तर ती बाई नाहीत ना? तेव्हा मामी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. मामीला काय करावं तेच काही कळत नसतं. आणि ऐन वेळेस तेथे मात्र आता ही सुप्रियासुद्धा आलेली आहे. कारण सुप्रियाला आता अगदी एक असा पुरावा तर मिळालेला असतो. आणि जेव्हा आता सुप्रिया वल्लरीला पाहते तर वल्लरीला बघता क्षणी ही तीच बाई आहे अर्णव आणि ईश्वरी. आणि ही तीच आहे ज्या बाईने आता इतके दिवस हे सगळं कांड केलं होतं. हे सगळं काही आता समजल्यानंतर अर्णवचा विश्वास बसत नसतो. अर्णव म्हणतो की हे कसं शक्य आहे? तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर माझ्याकडे पुरावे आहेत. हे बघा, हे पुरावे आहेत, ही चादर आणि आता हे घुंगरू तुमच्या मामीच्या साडीचे घुंगरं आपल्याला त्या दिवशी उदयकांच्या तेथे सापडले होते. आणि तेवढ्यात मात्र आता सुप्रियाने सुद्धा सांगितलेलं असतं की ही तीच बाई आहे. तेव्हा आता सर्व सत्याचा उलगडा झालेला असतो आणि ईश्वरीमुळे आज वल्लरीचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. कारण उदयकांतला आणि रमाकांतला मारणारी ही केवळ वल्लरी मामीच आहे. आणि अर्णवच्या बाबांचा आणि आईचा संसार उद्ध्वस्त करणारी आणि सात्विकाच्या मृत्यूला कारणीभूत असणारी ही सगळी ही वल्लरी मामी आहे. तेव्हा सगळ्यांच्या समोर आता ईश्वरी वल्लरी मामीची पोल फोडते. वल्लरी मामी नाही नाही म्हणत असते आणि तितक्यात मात्र आता ती खूप जोरात किंचाळते. कारण ईश्वरीने अगदी धडा शिकवलेला असतो की मामी सर्व गुन्हा तुम्हाला कबूल करावाच लागेल. कारण हे सगळं तुम्हीच केलेलं आहे आणि हे सगळंच कारणीभूत तुम्हीच आहात. तेव्हा वल्लरी जोरात ओरडते आणि जोरात ओरडून मात्र म्हणते की हो, हे सर्व मीच केलेलं आहे आणि हे सगळं मीच केलेलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की का केलं, काय गरज होती? अर्णव तर सनकनी पुढे येतो आणि मामीची गचंडी धरत म्हणतो की मामी, तुझ्याकडून मात्र अशी अपेक्षा नव्हती. तेव्हा आता मामी म्हणते की माझा अपमान खूप झाला होता. सात्विका कायम मला कमी लेखत होती आणि तिने मात्र सगळ्याच्या पार्टीसमोर माझा अगदी खूप मोठा अपमान केला होता आणि त्यामुळे मात्र मला सात्विकाला धडा शिकवायचा होता. कारण आमची परिस्थिती जेमाची होती पण सात्विका कायम मला अशी कमी लेखायची. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की माझी सात्विका अशी कधीही नव्हती, तू खोटं बोलते. कारण जेव्हा तू त्यांच्या पार्टीमध्ये इतकं पदक चोरण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा तुम्हाला रंगेहात सात्विकाने पकडलं होतं आणि सगळ्यांच्या समोर तुझा अपमान झाला होता म्हणून त्याचा बदला शेवटी तू घेतला. तर वल्लरी म्हणते की हो, मी त्यासाठीच हे सर्व केलं. आणि त्यासाठी आता सुप्रिया पुढे येते. सुप्रिया आता वल्लरीच्या कानामागे ठेवून देते. आता यामध्ये माझी काय चूक होती म्हणून तू मला ह्या सगळ्याशी गुंडाळले. तेव्हा आता वल्लरी काहीच बोलत नसते आणि शेवटी वल्लरीच्या हातामध्ये बेड्या ठोकण्यासाठी पोलीस बोलवलेले आहेत. कारण आज उदयकांचा मर्डर केलेला आहे, रमाकांचा मर्डर केलेला आहे आणि हे सगळं करणारी वल्लरी आहे हे पुराव्यासहित आता ईश्वरीने सिद्ध करून दाखवलेलं असतं. शेवटी आता वल्लरी गजाआड झालेली असते, वल्लरीच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होऊन अर्णव पूर्णपणे कोमात गेलेला असतो. परंतु त्या अगोदर मात्र आता जो काही हा उदयकांचा मर्डर आहे तर तो कोणी केला हे सगळं शोधून काढणारी ईश्वरीने रंगेहात सगळं पकडून आता सगळ्यांच्या समोर सत्याचा उलगडा केलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आज मात्र अर्णवला इतका जबर धक्का बसलेला असतो. कारण आपली मामी इतकं सर्व काही तिने केलेलं आहे, हे सगळं अगदी करणारी मामीच आहे हे मात्र आता जेव्हा समजतं तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि आजी मात्र सनकनी आता हे वल्लरीचं थोबाड फोडते आणि पोलीस वल्लरीच्या हातामध्ये बेड्या ठोकतात. तेव्हा सगळ्या सत्याचा उलगडा होऊन शेवटी आता रमाकांत बाबा आपल्या जगातून गेला याचा अर्णवला फार वाईट वाटतं. कारण आपल्या बाबांची काही चूक नसताना आपण त्यांच्याशी कसं वागलो, त्यांचा किती रागराग करत राहिलो. केवळ वल्लरी मामीमुळे आपण आपल्या बाबांना कधीही प्रेम देऊ शकलो नाही आणि कायम आपल्या आईच्या मृत्यूला जबाबदार आपण त्यांना ठरवलं. खरंच आपली खूप मोठी चूक झाली म्हणून अर्णवला खूप मोठा एक शॉक बसलेला असतो. आपले बाबा आपल्याला कधी माफ करतील, आता कधी हे सर्व व्यवस्थित होईल. कारण आपल्या बाबांना आपल्यामुळे किती भोगावं लागलं याचं त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा ईश्वरी अर्णवला समजावते आणि अर्णव
अर्णवला समजून म्हणते की हे बघ अर्णव सर, तुम्ही प्लीज स्वतः शांत व्हा. तुम्हाला काही आता तुमच्यासमोर जे काही आता हे सत्य दाखवलं जात होतं ते सगळं धोकेबाज सत्य होतं, म्हणून तुम्ही तुमच्या बाबांना दोषी ठरवले. यात तुमची काय चूक आहे? ईश्वरी अर्णवला ह्या सगळ्या धक्क्यातून बाहेर काढते आणि शेवटी आता ह्या वल्लरीला जेलमध्ये पाठवलेलं असतं. अविनाश मामा आणि आहे आकाश हे सगळेजण धक्क्यामध्ये गेलेले असतात की आता वल्लरीने आपल्याच माणसाची इतका मोठा गेम केलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल? ईश्वरीच्या आयुष्यामध्ये नवीन एक कोणतं वादळ येईल आणि त्या सगळ्या वादळातून आता ईश्वरी स्वतःला कसं सावरेल हे मात्र आता आपण बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.